बुजले ते कुणामुळे? छत्रपतींच्या. पण अनेकांसाठी 12 ज्योतिर्लिंग असतील, आपल्यासाठी 13वं ज्योतिर्लिंग हा आपला रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्यावरील छत्रपतींची समाधी आहे. ज्याने कुणी हा रायगड प्लॅन आखला असेल, ज्याने कुणी हा रायगड वारी आपलं नियोजन केलं असेल, त्याच्यासाठी तुम्ही एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. बघा, ज्या रायगडावरती आपण आलो, त्या रायगडाला पूर्वी इतिहासामध्ये अनेक नावाने ओळखला जात होता. कुणी याला रायरी, जम्बूद्वीप, इस्लामगड, तणस, राशीवटा, तर पूर्व युरोपातील लोक याला जिब्राल या नावाने ओळखत असत. सन इसवी सन 1656 छत्रपतींचं वाढतं स्वराज्य आणि वाढतं साम्राज्य विस्तार लक्षात घेता पुण्यामधील वेल्हा तालुक्यातील किल्ला राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी राजांना अपुरी पडू लागली. मग राजांची नजर गेली की कोकणातला एक डोंगर रायरी नावाचा अर्थात आपला रायगड राजधानीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला. पाहतात हा डोंगर, हा किल्ला जावळीचे चंद्रा मोरे यांच्या ताब्यामध्ये असणारा किल्ला. राजाने प्रेमाने पत्र पाठवलं जावळीच्या मोऱ्यांना, मोरे तुम्ही आमच्या स्वराज्यात येऊन सामील व्हा, आपण एकत्र येऊन हा राज्यकारभार करू, या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार करू. पण म्हणतात ना की मोरे फार उर्मट. राजाने त्या पत्राचा उलट जबाब देण्यात आला की स्वतःच राजे म्हणून घेणारे आपण कोण? जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. याल जावळी तर जाल गवळी, अन्यथा दारूचा तोफखाना तुमच्यासाठी सज्ज. मोऱ्याने राजाने युद्धाचं आव्हान दिलं, युद्धाचं चालेल. मग काय तर 15 मे 1656 अवघ्या 150 मावळ्यांनी सूर्याजी काकडेंच्या नेतृत्वामध्ये जावळीवर आक्रमण केलं. प्रतापगडाची उद्या आजही जावळी गाव आहे. जावळीवर आक्रमण केलं. जावळीच्या चंद्रा मोरेंचे भाऊ हनुमंतराव मोरे मारले गेले. भावाचा मृतदेह पाहून जावळीचे चंद्रा मोरे राजाला शरण आले. गडमराड्यांच्या गडशिवरायांच्या ताब्यात आला. रायगडाचं भाग्य उजळलं. रायगड हिंद नवी स्वराज्याची दुसरी राजधानी ओळखू लागली. राजे रायगडाच्या पायथ्याशी आले. राजाने रायगड पाहिला. रायगडाने राजानं पाहता क्षणी रायगडाबद्दल काही उद्गारवाचक शब्द राजाच्या तोंडून बाहेर पडले. ते उद्गारवाचक शब्द असे की राजा खासी येता गड पाहता, गड बहुतच खोट, चौथरपा दगडांचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दडगा उंच, पर्जन्यकाली या कड्याला साधं गवत रुजत नाही. धोंडा ताशीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरचा चकोडगड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादपेक्षा रायरी दशगुणे उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलले की तख्तासी जागा हाच गड खरा. तख्त म्हणजे सिंहासन. सिंहासन म्हटलं राजधानीसाठी रायगडाची निवड केली. प्रश्न इथेच पडतो येणाऱ्या शुभक्ताला की रायगडच राजधानीसाठी का बरं? तर रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला. आता कोकणामध्ये वसला असला दर्या किनारा जवळ, समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येतं. आज आपल्याला नक्कीच माहिती असेल 4 डिसेंबर तो दिवस देखील आपण मनवला जातो. आज इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवरायांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. दर्यावर रक्षण कसं करायचं तर ते आपल्या राजाने 400 वर्षापूर्वी शिकवलं. शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालंय की या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला येऊन अटॅच झाली नाही, टच झाली नाही. रायगड हा शिवलिंगासारखा आहे. रायगड हा कमळाच्या कळीसारखा आहे. स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी 3 नद्याने रायगडाला वेढले. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे. जे की पायथ्यापासून मी वरती आलात हे 1350 फूट 870 मीटरवरती आपण उभे आहोत. रायगडाला काही शुभक्ता असेल की पूर्ण प्रदक्षिणामध्ये ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा. रायगड जो वरती पसरलाय 1200 एकर मध्ये पसरलाय. 100 एकर मध्ये फक्त वास्तू आहेत, इमारती आहेत. रायगड तुम्ही पायी ज्या चढून आलात 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटरचं अंतर 1.5-2 तास लागतात वरती येण्याकरता. 1996 साली झालेला प्रकल्प पुण्यामधील जोग कंपनीच्या सैनिक केवळ 4 मिनिटांमध्ये देखील गडावरती येता येतं. आता ज्या वास्तुखालीमध्ये आपण आलो जिथे दर्शन झालं हे आहे वाडेश्वराचं, जगदीश्वराचं, शंकराचं, महादेवाचं मंदिर. पण येत असताना ज्यांना माहित होतं त्यांना ठीक आहे, पहिल्यांदा ज्याने आले असतील त्यांना लांबून याचा आकार पूर्ण मशीद सारखा वाटला असेल. महाराजांना माहित होतं की आपल्या उत्तरात गडावरती मुघल लोक येणार, आपल्या मंदिरांचा नासधूस करणार. आणि तसंच घडत होतं जेव्हा जेव्हा मुघल सरदार येत होता अनेक देवदेवळं नष्ट करत होता. जाणून बुजून याला मशीदचा आकार दिला. मुघल आले, मशीद वाटली, नमस पडले, निघून गेले. पण उत्तरात माहित पडलं हे मस्जिद नाहीये, एक शंकराचं मंदिर आहे. तोडण्याची या ठिकाणी मंदिराच्या सर्व डिझाईन तोडल्या बघा. नंदीची शिंग गाण तोडलं. आता राहिलं दरवाजातून प्रवेश करून शिवलिंग उद्ध्वस्त करणं. पण मंदिराचा दरवाजा छोटा, जर वाकून गेलो तर समोर शिवलिंगाला नतमस्तक होणार. हिंदूच्या देवता समोर आपण नतमस्तक होणार. मग काय करूया, हा दरवाजा तोडून जाऊया. पण दरवाजाच्या वरती कुराण धर्मग्रंथ असतो, त्याची महत्वाची
गर्वाची चमक तोडून गेलो तर आपल्या हातून आपल्या कलेचा नाश होईल, आपल्या हातून मोठा पाप होईल असा भ्रम झाला. त्यामुळे मंदिर शाबीत नाही. मग इंग्रजांकडून मंदिर कसं काय वाचलं? एकमेव वास्तू की ज्याच्यामध्ये लाकडाचा काही वापरच केला नाही, आग लागायचा प्रश्न. याच मंदिरामध्ये महाराज आणि कवी भूषण यांची पहिली भेट या मंदिरामध्ये झाली होती. स्टार प्रवाहाला सिरियल लागायची, राजा शिवछत्रपती म्हणून त्याची टायटल संख्या दाखवली ती काव्य याच मंदिरामध्ये कवी भूषण आणि महाराजांवरती म्हटली होती. काव्य ऐकली असेल. काव्य असेल कैंद्र जुमी जुंब पर बाणवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है रघुकुल राज है औण परी महापर संबुरती नहापर जो शस्त्र महापर रामदुज राज है रामदुज राज है चित्तांग्र झुंड पर भूषण वितृंड पर तेज तमिलंस पर काणोजी में कंस पर सैर शिवराज है सैर शिवराज. कवी भूषण अखंड भारत दौरा करून आल्यानंतर काय म्हणत की आपलं भाग्य आहे बघा. आपण ते म्हणत आहेत की रामदुज राज आहे. प्रभू रामचंद्राचं दुसरं राज्य म्हणजे छत्रपती श्री शिवरायांचं राज्य आहे. पण इथं अगोदर काय होतं तर इथं अगोदर चित्तांग्र झुंड पर होता. हरणाच्या कल्पामध्ये जसा चित्ता घुसत होता आणि ते हरण आपले जीव वाचवण्यासाठी पळत असे मुघल या मराठी वस्तीमध्ये घुसत होते. आया बहिणीच्या इज्जतींशी खेळण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचं रक्षण करण्याकरता या महाराष्ट्राच्या पावन पुण्यभूमीमध्ये शेर शिवराय अहो काय म्हटलं होतं की जन्नतला जरी विचारलं ना त्यावेळेला अफजल खानाबद्दल की ह्या सर्वश्रेष्ठ ताकदीवान प्राणी कोण, ते जहन्नुममधनं आवाज यायचा अबजल अबजल अबजल. म्हणजे सर्वात ताकदीवान माणसाला जगातल्या सर्वात छोट्या हत्याराने मारलेलं आहे वाघनख्याने. मग सर्वात ताकदीवान माणूस कोण तर आपले छत्रपती श्री शिवराय. त्याने म्हटलं की शेर शिवराज आहे. त्याने वाघासारखा त्या अफजल खानाचा उठला पडला असा छत्रपती श्री शिवरायांचा जन्म या महाराष्ट्राच्या पावन पुण्यभूमीमध्ये झाला. पुढे गेला तुम्ही मंदिराच्या पायरी पाहिजे. पायरीवर नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. या गडाचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुळकर 14 वर्ष लागली रायगड घडवायला. 15/1656 ते 1670 14 वर्षामध्ये 350 इमारती 84 पाण्याच्या टाक्या बनल्या, 11 तलाव बनले गेले. विचार करा 14 वर्ष राजे इथे थांबले असतील का हिरोजींच्या सोबत? नाहीये. राजे मोहिमांवरती, राजा आग्र्याच्या कैदेत अडकले, रायगडाचा निधी संपला, आपला पेमेंट स्टॉप तर आपलं बांधकाम पण स्टॉप होऊन जातं बघा. पण हिरोजींनी काय केलं तर स्वतःचं घर दार जागा जमिना वाडा विकल्या आणि हा स्वर्गाहून सुंदर रायगड तयार केला. राजे आले, राजाने विचारलं हिरोजीला, हिरोजी रायगड बेलक बेबुलंद झाला का? जी राज. शाश्वती काय? महाराजांनी विचारले शाश्वती. आज ब्रिजची शाश्वती वर्षभरात ब्रिजला क्रॅश जातात. तर त्यांनी म्हटलेलं की महाराज या जगदीशच्या तिथे मी लिहून देत आहे की याची शाश्वती गॅरंटी पत्र की श्री गणपती नमा प्रासातो जगदीश्वर जगतमानंदणू वापी कुंभस्तंभ नरर मी बांधलेली नाही, याची मी हिराजिनो निर्मितो शाश्वती गॅरंटी देत आहे की यावत चंद्र दिवा करो की जोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे चमकत राहतील तोपर्यंत माझे बांधकाम टिकेल, अशी मी हिराजिनो निर्मितो याची शाश्वती याची गॅरंटी देते. आपल्याला काय शिकवलं शाळेमध्ये की जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत प्लास्टिक मात्र टिकेल. पण आपल्या हिरोजीने सांगितलंय माझे गड किल्ले टिकतील. पण रायगडावर येत असताना मनामध्ये हा भाव पाहिजे प्रत्येक शिवभक्ताच्या की मी रायगडाला 400 वर्षानंतर आलेलो आहे का 4 वर्षानंतर आलेलो आहे. आणि 400 वर्षाचं बांधकाम ऊन वारा पाऊस सण मुघल इंग्रज यांचा अत्याचार सहन करून आज या ठिकाणी उभे आहे. आपलं 40 वर्ष टिकल का याची सुद्धा आपण गॅरंटी देऊ शकत नाही. मग महाराज खुश झाले, हिरोजीने आलिंगन दिलं. बोला हिरोजी काय इनाम पाहिजे तुम्हाला? अहो बघा आपले राजा विचारत आहेत बांधकाम प्रमुखाला की काय इनाम पाहिजे तुम्हाला. पण आपण वाचलं, आपण ऐकलं की ज्याने ताजमहल बांधला शहाजाने त्याचे हातपाय कापले. पण ज्याने रायगड बांधला त्याला महाराजांनी विचारलं की काय इनाम पाहिजे? राजा असं काही नको राज. या मंदिराला येत असताना राजा तुमचा फक्त चरण स्पर्श पडेल, चरणाची धूल माझ्या मस्तकावर पडेल अशा ठिकाणी फक्त नाव कोराच्या अनुमती. 400 गड किल्ले, एकाही गडाला नाव नाही छत्रपती श्री शिवाजी महाराज गड किल्ला. एकाही गडावरती स्वतःचं नाव नाही. आपण आपल्या आयुष्याच्या जमापुंजीमध्ये एक वास्तू उभी करतो, पण वास्तू शांतीच्या दिवस दरवाजाला नावाची पाटी लिहायला विसरत नाही आपण. आल्या लोकांना कळलं पाहिजे ना की घर नक्की कोणाचं आहे. पण 400 गडे केलेत, एकाही गडाला स्वतःचं नाव नाही, एकाही गडावरती स्वतःचं नाव कोरलं नाही. एकच नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. महाराजांची समाधी जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगड वारी केली पाहिजे. समाधीच्या मागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे, पण वाघ्यावर मात्र वाद चालू. बॅरिगेट लावले तिथे बघितलं तुम्ही जाण्याने बंद केलं. वाद आता कोर्टात गेला, कोर्ट निकाल देईल की नक्की वाघ्या कुत्रा होता की नव्हता. आपण तेवढेच म्हणूया की अंधार झाला एक दिवा पाहिजे या महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला पुन्हा एकदा जिजाऊ पुत्र श्री शिवराय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.